या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी डोंबिवलीमधून आहे। डोंबिवली एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोट झालाय। एमआयडीसी फेज 2 मधील कंपनीमध्ये हा स्फोट झाल्याचं कळतंय। काही किलोमीटर दूरपर्यंत इमारतींना या संदर्भातले हादरे सुद्धा जाणवलेले आहेत। अनेक इमारतींच्या काचा फुटल्याची सुद्धा माहिती आलेली आहे। एमआयडीसी मधील कंपनीतल्या बॉयलरमध्ये ब्लास्ट झाल्याची ही माहिती आहे। काही किलोमीटर दूरपर्यंत इमारतींना हादरे बसलेले आहेत। काहींच्या खिडक्यांच्या काचा सुद्धा फुटलेल्या आहेत। सध्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। अमेय राणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अमेय, अमोल, या संदर्भात पुन्हा एकदा डोंबिवली एमआयडीसीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। कारण की 24 मे 2016 रोजी जो डोंबिवली एमआयडीसीत भीषण ब्लास्ट झाला होता, ज्यात 12 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 100हून अधिक लोक जखमी झाली होती। आणि ज्या कंपनीत हा ब्लास्ट त्यावेळी झाला होता त्या कंपनीत त्यावेळी काम करणाऱ्यांचे मृतदेह सुद्धा हाती लागलेले नव्हते आणि जे मृतदेह हाती लागले ते अगदी छिन्न विछिन्न अवस्थेत होते। आणि त्यावेळी सुद्धा काही किलोमीटरच्या परिसरात हादरे जाणवले होते आणि स्फोटाचा आवाज अगदी दूरपर्यंत गेला होता। 100 मीटरच्या परिसरातल्या अनेक इमारतींच्या काचा फुटल्या होत्या, इमारतींना तडे गेले होते। अशा प्रकारचा हा भीषण बॉयलर स्फोट होता। आणि तसंच एकदा पुन्हा काही मिनिटांपूर्वी घडल्याची घटना आहे। जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार हा एक बॉयलरचा स्फोट आहे, परंतु त्या स्फोटाची तीव्रता काय होती, नेमका स्फोट कुठे झालाय, त्याची कारणं काय होती आणि जखमी आणि मृतांचा नेमका आकडा अजून समोर आलेला नाहीये। बचाव कार्य जे आहे, जसं तू सांगितलं की फायर ब्रिगेडचे जवान तातडीनं घटनास्थळी पोहोचले आहेत। मुंबई तिकडचे पोलीस सुद्धा प्रशासन सक्रिय झालेलं आहे, त्यामुळे बचाव कार्य हे वेगाने सुरू आहे। स्फोटाची नेमकी कारणं आणि नेमकं काय याचे परिणाम झालेत हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। अमोल, अमेय, ही कंपनी नेमकी कशाची आहे या संदर्भात काही माहिती मिळालेली आहे? एमआयडीसीचा परिसर जर आपण बघितला तर बऱ्याच इथं केमिकल फॅक्टरीज आहेत आणि केमिकलचे अनेक संशोधनं सुद्धा होतात। काही औषधांच्या सुद्धा इथं फॅक्टरी आहे जी औषधं बनवण्याची काम करतात आणि त्याच्या चाचण्या इथं सातत्यानं सुरू असतात। डोंबिवली एमआयडीसीचा परिसर हा त्याचसाठी ओळखला जातो कारण की इथे अनेक केमिकल फॅक्टरीज आहेत, त्यांचे प्लांट्स आहेत आणि त्यांच्या प्रयोगशाळा सुद्धा आहेत। त्यामुळे याच प्रयोगाच्या दरम्यान काहीतरी चूक किंवा सुरक्षेच्या कारणात काहीतरी तडा जाऊन हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। नेमकी कुठली कंपनी आहे, कुठल्या प्रकारचं तिथं रसायन तयार केलं जात होतं किंवा काय नेमका प्रयोग चालू होता हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। परंतु सध्या जो बॉयलरचा स्फोट झालाय त्याचे जे हादरे आहेत ते काही किलोमीटरपर्यंत जाणवलेत आणि आवाज सुद्धा इतका भीषण होता की पुन्हा एकदा त्या परिसरातल्या लोकांना साल 2016 मधल्या त्याच ब्लास्टची आठवण झालेली आहे। अमोल, अमेय, 5 गाड्या सध्या घटनास्थळी पोहोचल्याचं बोललं जात आहे। बचाव कार्य कशा पद्धतीनं सुरू आहे? बचाव कार्य वेगानं सुरू आहे कारण की ज्या पद्धतीनं या स्फोटाचे आवाज पोहोचले त्यामुळे नजीकच्या फायर ब्रिगेड दलाला सुद्धा ते नक्कीच पोहोचले असतील। त्यामुळे तातडीनं जे घटनास्थळी आपण बघतोय की जी दृश्य आपल्याला एबीपी माझाच्या हाती लागले काही प्रेक्षकांनी पाठवलेली, त्यानुसार आगीचा सुद्धा तिथं मोठा डोम उसळलेला आहे। जो धुराचा लोट प्रचंड उठतोय तो सुद्धा आपण फार दूरवरनं पाहू शकतोय। त्यामुळे स्फोटाची तीव्रता ही नक्की जास्त होती। त्यानंतर त्या इमारतीला किंवा त्या संबंधित कंपनीत मोठी आग सुद्धा लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे बचाव कार्य हे वेगानं सुरू आहे। सध्या 5 गाड्या तिथं तातडीनं रवाना झाल्या आणि आता फायर ब्रिगेड हा कुठल्या लेवलचा कॉल जाहीर करतं त्यानुसार आसपासच्या अग्निशमन दलाला सुद्धा तिथं तातडीनं पाचारण करण्याची शक्यता आहे। अमेय, ज्या पद्धतीचे धुराचे लोट आहेत अत्यंत मोठा असा हा ब्लास्ट आहे असं आपण म्हणू शकतो। आणि आणखी आता जी अपडेट आलेली आहे त्यानुसार ऑक्सिजन प्लांटमध्ये ब्लास्ट अजूनही सुरूच आहेत, सातत्यानं ब्लास्ट होत आहेत। आगीचे लोट सुद्धा दिसत आहेत। भीषण असा हा ब्लास्ट असल्याचं बोललं जात आहे। आणखी काही अपडेट आहेत का अमेय? नक्कीच अमोल, हीच खरं तर या ब्लास्ट मागची खरा मोठा धोका असतो कारण की एका पाठोपाठ एक तिथं खेटून अनेक प्लांट्स असतात। जर एखाद्या ब्लास्टचा जर फटका किंवा त्याची तीव्रता जास्त असेल आणि त्यामुळे जर ती आग किंवा तशा प्रकारची परिस्थिती आजूबाजूच्या प्लांटमध्ये सुद्धा निर्माण झाली तर हे ब्लास्ट एका पाठोपाठ एक होऊ शकतात। कारण की बॉयलर हा कधी एक नसतो। जर त्याच्या आसपास आणखीन एखादा बॉयलर असेल आणि तो सुद्धा सक्रिय असेल आणि जर त्याला सुद्धा याच्यामुळे धोका निर्माण झाला किंवा त्याला सुद्धा तडे जाऊ गेले असतील तर त्याच्यात सुद्धा स्फोट होण्याची शक्यता असते। आता लवकरात लवकर हे बचाव कार्य कशा पद्धतीनं करून जी हानी आहे ती इथंच थांबवून
आणखी याची तीव्रता वाढू नये हे बचाव कार्याच्या समोरचं मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे बचाव कार्य तिथं सुरू करून ते जास्तीत जास्त प्रगतीनं आणि युद्ध पातळीवर करण्याचा सध्या बचाव दलाचा प्रयत्न आहे. अमोल, निश्चितच रहिवाशी भागामधल्या या कंपन्या आहेत, तर रहिवाशी भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती याचा फटका बसू शकतो. हे एक्झॅक्ट लोकेशन कुठे